दोनदा हॅट्रिक करणारा गोलंदाज तो साजू नाईक यावेळी गोलंदाजीच्या आक्रमणावर पाहायला मिळतोय. शैलेश आणि त्याच्या साथीला साहिल ही प्रारंभीची विनीची जोडी कोलंबिया क्रिकेट संघाची पाहायला मिळते, जी बऱ्याचशा आशा अपेक्षा या जोडीवरती अवलंबून असतील. अर्थात किती धावांची सुरुवात या जोडीकडनं मिळते हे पाहणं औत्सुक्याचं राहील. And there we go. Shailesh, the man on strike, keeper standing up. Mahesh into this first power play over here. April season 5, day 2. And boy, here we go. Oh, then once again a terrific bowling there by Bond. Wait for the umpire signal. That's been given wide. पंचांची जोडगोळी मैदानावरती पाहायला मिळते. सन्मानश्री सदगिरी नाईक आणि त्यांच्यासोबत सन्मानश्री पुरुषोत्तम मापारी ही पंचांची जोडगोळी मैदानावरती. अर्थात एक स्वैर चेंडू म्हणावं लागेल तो साजू नाईक. Oh, shot from Shailu, but he'll found the fielder down there. Oh goodness, the Rudra, the fielder, a dangerous Shailu has been sent back in his power play over. राज, साजू नाईक जर पाहिलं तर नक्कीच विकेट टेकिंग गोलंदाज आहे आणि ज्या ज्या वेळी या गोलंदाजाला निमंत्रित केलं जात आहे आपली भूमिका आपलं कर्तव्य पार पाडत असतो. कारण पणजीच्या मैदानावरती एकाच सामन्यामध्ये 2 वेळा हॅट्रिक करणारा हा गोलंदाज आणि फिरकीचा जादूमय गोलंदाज सातेरी कर्लीच्या मैदानावरती ज्याने एका षटकामध्ये फक्त 1 धाव खर्च केली होती तो साजू नाईक आपल्याला गोलंदाजीच्या आक्रमणावर पाहायला मिळतोय. Yes, he's no doubt in that. He's excellent, this campaigner. Bond, the new batsman walking the crease, better Sachin, another fine entertainer in the crease, and don't forget he's in a terrific form, this fellow we've seen in the Galwar. थैंक यू राज. मैन ऑफ द मैच जो कि दिया जा रहा है देवेश को. एक बेहतरीन बैटिंग, लगभग 19 रन और 3 विकेट अपने बलबूते पर उस मैच को जिताया. एक बेहतरीन काम देवेश. मौका आपके पास जरूर था इस वक्त मैदान पर. देखिए देवेश, शुरुआत बहुत अच्छी थी घूंघ ने जो कि एक ओवर और एक सफलता वहां पर अच्छा ओवर डाला था, लेकिन उसके बाद जो आपको फुल टॉस गेंद मिली शायद वहां से मोमेंट आपने प्राप्त कर लिया. लेकिन साईश पाणी क्या बात करत आपसे जब मैदान पर था? म्हाका शाही सांगतालो फक्त तू राव क्रिजीर सिंगल डबल काडया गेम आपुणूच जातली. आमकां खबर आसलें तेंचो एक तरी बॉलर शॉर्ट आहा म्हणून आमी सिंगल डबल काढून खेळटाले. लेकिन जब मीटिंग आपने 3 बार लगाई मैदान पर, उस मीटिंग में क्या हुआ था, क्या डिस्कशन किया था आपने? वही सिंगल डबल निकालने का है और कुछ नहीं. लेकिन आप अपने इस आयोजन के बारे में क्या कहेंगे? पहले एक बेहतरीन आयोजन मुझे तो लग रहा है, लेकिन आप क्या कहेंगे इसके बारे में? ना ह्या वर्सा टोर्नामेंट बरो जाता. आमकां सगळे यंगस्टर कोण आहा तांकां वयर काडपाक चान्स मेळटा. सगळेच पळयत जाल्यार टोर्नामेंट चड बरो ऑर्गनायज जाला. तू श्रेय कोणाक दितलो? शाहीश आनी तेजी टीम कोण आहा ती निलेश, शाहीश, किशोर सगळे जाण आहा तांकां. थँक्यू देवेश. एका गड्याच्या मोबदल्यात 7 धावा धावफलकावरती पहिलं प्रारंभीचं षटक साजू नाईक अर्थात बॉन्ड हा गोलंदाजीच्या आक्रमणावर पाहायला मिळतोय. पंचांच्या डाव्या साईडने राईट ऑफ ओव्हर द विकेट सचिन आणि त्याच्या साथीला साहिल ही जोडी मैदानावरती पाहायला मिळते. राज. Yes, and oh, good bowling by Bond. Delivery cap a little low here, Pradeep. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. अतिशय किफायतीदार दर्जेदार गोलंदाजी म्हणावी लागेल. जे पॉवर प्लेचं षटक अतिशय उपयुक्त हाताळलं गेलं. अवघ्या 7 धावा एका गड्याच्या मोबदल्यात साजू नाईक हा मात्र पराक्रम करताना दिसतोय. उर्वरित 4 षटकांचा खेळ बाकी असेल आणि उर्वरित गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करतील. आज पहिला सामना 29 धावसंख्येचा आणि त्याही सामन्यावरती दोन्ही संघांना संघर्ष करावा लागला. तर नक्कीच 5 षटकांचा विचार केला 40च्या पुढे धावसंख्या ही न्यावी लागेल, कारण वातावरणामध्ये थोडासा बदल होतोय. म्हणजे थोडंसं खेळपट्टी ही आपल्याला मंद होताना नक्कीच दिसेल. राज. Yes, it's a bit cloudy today here in Ketla. Rudra will bowl a second over for the side. Sri Sathiri. 7 runs on the board. End of that first power play. And Rudra, the bowler. Man on strike, Shailesh. Non-striker and Sahil Wainankar. The keeper, Mahesh. रुद्रा पंचांच्या डाव्या साईडने राईट ऑफ ओव्हर द विकेट षटक क्रमांक 2 वैयक्तिक पहिलं सांघिक 2रं षटक हाताळलं जातंय.
ते श्री सातेरी क्रिकेटर्स या संघाकडनं. Oh, shot down the ground. Good fielding there by Rudra. रुद्र याच्या चेंडूवरती सन्मान दिला जातोय. आपल्या फॉलो थ्रू मध्ये सुरेख क्षेत्ररक्षण होत आहे. अर्थात एका अचूक टप्पा प्राप्त करतोय तो पहिल्या चेंडूवरती रुद्र साठे नावाचा गोलंदाज. अर्थात पहिलं षटक अतिशय सुरेख हाताळलं गेलं साजू नाईकने आणि त्याच पावल्यावर पाऊल ठेवून गोलंदाजी करावी लागेल. Oh, good bowling once again. He's not allowing to free this arm. Good quick delivery by Rudra. And the 7 runs on the board. We already seen this Srigan is looking solid, isn't he, Pradeep? नक्कीच प्रसंगानुरूप खेळ आज साकारावा लागेल तो फलंदाजी करणारा कोलंबिया या क्रिकेट संघाला. Oh, that's out. That's out. Bill has been gone. Bill went for the walk. So they got a second wicket over here, Sri Satheri. Sachin has been sent back in the pavilion. A terrific bowling performance from this Sri Satheri. And they got a second breakthrough over here, Pradeep. नक्कीच वेगाचा अंदाज नव्हता. ज्या अपेक्षेने चेंडू वेगाने आला आणि फलंदाज थोडासा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि सरळ चेंडू एस्टनचा वेध घेतोय. उजवी एष्टी वाकवली जात आहे. दुसरा हादरा बसतोय तो फलंदाजी करणारा कोलंबिया क्रिकेट संघासाठी अवघ्या 7 या धावसंख्येवरती दुसरा हादरा. प्रारंभीच्या षटकांमध्ये थोडीशी पडझड आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र या ढासळलेल्या बुरुजाची डागडुजी करावी लागेल. मधल्या फळीतील फलंदाजांना ती कामगिरी करावी लागेल आणि एक सन्मानपूर्वक धावसंख्या ही प्रतिस्पर्धी संघासमोर उभी करावी लागेल. A new batter walking the crease there, Tushar. Colombians, they lost their 2 early wickets. Shailesh has been sent back in the dugout and following Sachin. Tushar this time walking the crease. And boy, here we go. Rudra, the bowler. Oh, change your pace there. They'll take the single. Leg by signal from umpire. तुषार डावखऱ्याचा फलंदाज एकेरी धाव घेतोय. ज्या एकेरी धावसंख्येने तुषार आपलं खातं उघडतोय. सांघिक धावसंख्या 15 धावा. षटक क्रमांक 3 अमर गडेकर गोलंदाजीच्या आक्रमणावर पाहायला मिळतोय. मात्र हे आक्रमण थोपवलं पाहिजे अन्यथा कमी धावसंख्येचा सामना या आमच्या तमाम क्रीडा रसिकांना पाहायला मिळेल की काय या मैदानावरती. Oh, shot once again. It will fall in the no man's land and Rudra will cut off. They're running for second. And excellent running between the wickets. He's well home there. Good running between the wicket and a great cricket all around by these two. नक्कीच सन्मान श्री पुरुषोत्तम मापारी या पंचांची करडी नजर मैदानावरती पाहायला मिळत आहे आणि अचूक निर्णय ठाम मत या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. एका पोझिशनमध्ये येऊन पूर्णपणे करडी नजर त्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाली. अतिशय दर्जेदार पंचगिरी आपल्याला पाहायला मिळाली. कालच्या दिवसांमध्ये सन्मानश्री वामन मयेकर सर, सदगिरी नाईक सर आणि दिनेश नाईक यांची आज पंचगिरी आपण पाहिली. आजच्या दिवसामध्ये थोडासा बदल होतोय. शिवशरण उर्फ बाबू दाभोलकर हे आज आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या सोबतीला सन्मानश्री परशुराम मापारी आणि सदगिरी नाईक. Oh, that's gone. That's clean as a whistle. What a shot from this Sahil bat. There we go. Catch. When you drop the catches, this is the result you'll get. The catch has been put away by Bond. And in a situation like this, you can't blame the bowlers. You need to catch those catches, isn't it, Pradeep? या स्पर्धेदरम्यान APL चे ऑर्गनायझर सन्मानश्री निलेश केरकर, सन्मानश्री देविदास नेतरडेकर, सन्मानश्री साईश पालानी, सन्मानश्री राजेश मयेकर आणि सन्मानश्री किशोर खलप यांचं इथं आगमन होताना दिसतंय. साहेब आपलं खूप खूप मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत. Back live over here. Sahil Waigankal already hit a 1-6. Got a lifeline here. Oh, shot, bang! Stayed down the ground. Rathod. Oh, good try there. Well saved from Rathod. Saved 3 runs for the side. In come the throw. And 2 run has been taken. Excellent cricket all around.
राज APL ऑर्गनायझर्स म्हणजे ज्यांच्या संकल्पनेखाली ही क्रिकेट स्पर्धा गेली 5 वर्ष आपण पाहतोय ते सन्मानचे निलेश केरकर सर, चेअरमन APLचे व्हाईस चेअरमन सन्मानचे देविदास नेथर्डेकर, सन्मानचे साईश पाळणे, सन्मानचे राजेश मयकर आणि सन्मानचे किशोर कलप, या सर्वांचं खूप मोठं योगदान. अर्थात पंचपुत्र म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 5 पांडव. Oh, there we go. That's class. That's huge. That's big from this Sahil bat. 2 sixes ever seen. The catch has been put in the way. And goodness my, how expensive that will be. We'll tell the end of this inning. Terrific, isn't it, this fellow, Pradeep? राज 2022 SK जॉगिंग ट्रॉफीचा मॅन ऑफ द सिरीज साहिल वांगणकर आपल्याला एक वेगळ्या लयमध्ये पाहायला मिळतोय. प्रारंभीचे जरी फलंदाज बाद झाले तर त्यांची उणीव आणि कसूर मी भासू देणार नाही या ठाम इराद्याने ती फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. साहिल वांगणकर अर्थात जी चुकी साजू नाईककडनं झाली डीप लॉंग ऑफवरती झेल हातातनं निसटला आणि त्या झेलाची किंमत मोजावी लागते ती साहिल वांगणकर याच्या फलंदाजीमधनं एक आक्रमक रौद्र रूप धारण करताना दिसतोय. 3 षटकं 18 चेंडूचा खेळ समाप्त आणि 31 धावा धावफलकावर 2 गडीच्या मोबदल्यात. ज्या प्रारंभीच्या षटकांमध्ये धावांसाठी संघर्ष पाहायला मिळाला ती संघर्ष यावेळी मात्र पुढे नेताना दिसत आहेत दोन्ही फलंदाज. Yes, Ashok Rathod has been come to ball here. Tushar, the man on strike. And boy, here we go. Oh, shot down the ground. Tushar. The fielder will cut off. यावेळी मात्र सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं. स्ट्राईक दिली जाते आपले संघ साथीदार अर्थात आघाडीचा फलंदाज साहिल वांगणकर. आता म्हणतात 3 गगनचुंबी षटकार त्याच्या फलंदाजीमधनं पाहायला मिळाले. म्हणजे जास्तीत जास्त जर स्ट्राईकवरती साहिल वांगणकर राहिला तर नक्कीच 2022ची पुनरावृत्ती या मैदानावरती पाहायला मिळेल का. अर्थात SK जॉगिंग या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज. Oh, didn't connect well there. We'll take the single. I think the Tushar job will be try and give as much as a strike to that man on the non-strike run. He's already looking solid. Already hit the 2 sixes from Sahil Waingankar. We into the 4th over. One more over remaining after this. तुषार वैयक्तिक 2 धावांवरती फलंदाजी करताना दिसतोय. राईट ऑफ ओव्हर द विकेट लोअर फुलटाचा चेंडू जमिनीला घरंगळत जातोय. एक्स्ट्रा कव्हरवरती रुद्रा झाटे सुरेख क्षेत्ररक्षण करताना दिसतोय. एक काळजीपूर्वक चेंडूवरती ताबा मिळवताना दिसतोय आणि समाधान मानावं लागतंय दोन्ही फलंदाजांना. एकेरी धावांवरती 33 धावा नेल्सन फिगर 2 कडींच्या मोबदल्यात धावफलकावर. Sahil into the camera. Oh, trying to do that reverse. And I'll take the 1-1 easy. And with that 1-1, the score moves to 34 runs on the board. राज साहिल वांगणकर 5 धावांवरती खेळत असताना झेल सुटला आणि त्यानंतर मात्र 28 धावांची बहारदार खेळी त्याच्या फलंदाजीमधनं आपल्याला पाहायला मिळते. Oh, change of pace from Rathod, but it will fall in the no man's land. Terrific delivery by Rathod. Yes, we have to wait and see. Already hit 2 sixes. I have seen the catch has been put in away. One more over remaining after this. Score moves to 36. षटक क्रमांक 4 अर्थात गोवा पोलीस अशोक राठोड गोलंदाजीच्या आक्रमणावर पाहायला मिळतोय आणि स्ट्राईक एंडला साहिल वांगणकर. Oh, shot, stand and deliver, bang! That is a class from the champion. And what a player this fellow. 3 sixes already in this inning from champion. I'm sorry, this is the 4th 6 of his inning. I'm sure the Bond will be the not happy man there in the field.
42 धावा धावफलकावर दोन गड्यांच्या मोबदल्यात. राज अतिशय सुंदर नजाकत पाहायला मिळाली. टायमिंग सुरेख होतं आणि एक कॉपी बुक स्टाईल फटका आपल्याला पाहायला मिळाला. चेंडूला सरळ भिरकावून दिलं, ते स्वीपर कव्हर सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. आतापर्यंत गुन्हा तालुक्यात वैशिष्ट्य पाहिलं. दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार बसला, तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती षटकार बसला आणि चौथ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती षटकार बसला. असं गुन्हा तालुक्यात आपल्याला एक वेगळं समीकरण पाहायला मिळालं. Yes, and what a match has been turning out to be. This is the second match of this APL Season 5. Colombians are playing against Sri Satheri. 42 runs on the board. We into the final over. खुशी क्रिकेटर्स विपक्ष श्री गणेश, आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडे यायचं आहे. बोट कॅप्टन प्लीज कम. खुशी क्रिकेटर्स विपक्ष श्री गणेश, सामना क्रमांक 3. Tushar. Oh, full toss delivery and has been pulled. One bounce into the fence for 4. I think the review has been signaled from the Sahil there. And तिसऱ्या पंचांची मदत मागितली जाते. अर्थात रिव्ह्यू चेक केला जाईल की चेंडू प्रमाणापेक्षा जास्त उंच होता. बीमर चेंडू यावेळी सीमारेषेच्या बाहेर गेला, तो 4 धावांसाठी. आणि पाहावं लागेल या चेंडूवरती काय घडलंय. नाट्यमयरित्या या चेंडूवरती फलंदाजीसाठी एक हा चेंडू सुदैवी ठरेल का, की गोलंदाजी करणारा क्रिकेट संघ श्री सातेरी क्रिकेटर्स दुसरा सामना क्रमांक 2 या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. this is the new rule has been kept for this APL Season 5 review. And you can see these all these live action of this APL Season 5 on the YouTube. On this tenniscricket.in. It's a no ball. And it's a free hit for the side. For the Tushar. And it's a free license has been given for the batter try and go for the big full Monty. राज, फ्री हिटचा चेंडू नक्कीच फलंदाजाला नामी संधी असेल. उघडा डोळे पहा नीट, कारण चेंडू आहे फ्री हिटचा. And there we go, Tushar, the man on strike. And that's bang, that's gone all the way. Monster hit. Class use of his speed and has been put away into the fence for 6. He made a full use of that free hit, Tushar. नक्कीच सांघिक अर्धशतक फलकावर लागतंय. ते फलंदाजी करणारा कोलंबिया क्रिकेट संघ 53 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. फ्री हिटच्या संधीची पूर्णपणे वापर केला जातोय या मैदानावरती. Swing and a miss there. Chance of a run out. No. They'll get extra runs for that. I think Sahil is not interesting at all. राज, देखने को ऐसा मिला, कहाँ पे निशाना और कहाँ पे निगाहे. 54 runs on our board. This will be very interesting because Sahil Waingankar, he was not interesting to take that run. And I think the fair decision because already hit a 4 6s in this inning. And boy, here we go. Oh, reverse didn't connect well there. We'll be fine with that delivery. राज, ज्यावेळी सरळ बॅटने धावा निघत असतात त्यावेळी बॅट आडवी करायची वेळ काय येते या मैदानावरती. साहिल वांगणकर अतिशय आतापर्यंत देखणे फटके, डोळ्यांचे पारणे फेडणारे फटके हे त्याच्या फलंदाजीमधून आपल्याला पाहायला मिळाले. Oh, shot. No, this time there's a field is coming underneath there and has been taken. A terrific inning has been came to end. 16 deliveries has been faced and 35 runs. A magnificent, entertaining inning from Sahil Waingankar has came to end.
नक्कीच एक मॅरेथॉन खेळी म्हणावी लागेल कारण संघ पूर्णपणे अडचणीत होता. 2 गडी बाद हे झटपट बाद झाले होते. त्यानंतर मात्र नशिबाची साथ लाभली साहिल वांगणकरला. 5 धावांवरती झेल सुटला आणि त्यानंतर 16 चेंडू 35 धावांची एक विस्फोटक फलंदाजी म्हणावी लागेल ती साहिल वांगणकरची. संघ यावेळी सुस्थितीत पाहायला मिळतोय. 54 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. Yes, and a fine inning from the champion and a new batter on the crease, Satyam. 54 runs on the board. Into the final over. Satyam, the new batter in the crease. So 3 brothers are playing in this Sri Sateri there. 3 Gadekar brothers are playing in this Sateri 11. And boy, Satyam, the man on strike. Fine entertainer in the crease. All right, into that. Oh, that's boundary. That's into the gap. And the count at 58 runs on the board with that boundary. सत्यम आल्या आल्या आपला जलवा दाखवताना दिसतोय. खाली क्षेत्राची निवड करतोय आणि चेंडू सरळ काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. 58 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचं षटक या इनिंगची सांगता करणारं नितेश गोलंदाजीच्या आक्रमणावर पाहायला मिळतोय. मात्र त्या नितेशला आक्रमणापासून बचाव करावा लागेल तो आपल्या गोलंदाजीवरती. Oh, swing and a miss, and end of the first inning. 59 runs will be the target when they'll come out to the bat. Sri Sathiri, 59 runs the target. It's a fighting target, isn't it, Pradeep? नक्कीच संघ अडचणीत होता. 2 गडी बाद झाले होते कोलंबिया क्रिकेट संघाचे. कारण त्यानंतर मात्र एक मॅरेथॉन खेळी म्हणावी लागेल. संकटमोचक खेळी संघाला उभारी दिली आणि एका संघाला सुस्थितीत नेऊन ठेवलं. ते 58 म्हणजे 59 धावांचा पाठलाग करावा लागेल श्री सातेरी क्रिकेटर संघाला हा सामना जिंकण्यासाठी. Khushi Cricketers, you can please come with your playing 11 list. Khushi Cricketers, first call for you guys. Come with your playing list. And Ashok Rathod will be the key man in that chase, isn't he? One of the terrific entertainer of this format. And in our Hindi commentator, Mr. Krishna Devji will be joining us. श्री सातेरी क्रिकेटर्स विपक्ष कोलंबिया या आजच्या दिवसातील सामना क्रमांक 2. या सामन्यातील पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होतोय. प्रथम फलंदाजी करताना 5 षटकांमध्ये 58 धावा धावफलकावर 59 धावांचं एक तगडं आव्हान उभं केलं जात आहे ते श्री सातेरी क्रिकेटर्स संघासमोर. खुशी क्रिकेटर्स इज द लास्ट कॉल. नाणेफेकीसाठी आपण लवकरात लवकर या, अन्यथा आपल्याला कमी षटकांचा सामना हा खेळवण्यात येईल. हॅलो, खुशी क्रिकेटर्स विपक्ष श्री गणेश. बोथ कॅप्टन प्लीज कम फॉर द टॉस. श्री गणेश संघाचा कर्णधार उपस्थित होतोय साईश पालाने, साईश पाळणे. खुशी क्रिकेटर्स. नमस्कार सभी का स्वागत मैदान पर इस वक्त इस मैच के दरमियान. श्री सातेरी क्रिकेटर्स विपक्ष कोलंबिया.
टॉस हो रहा है, हेड द कॉल, टेल। बिल्कुल वेल डन साइश, आपने टॉस जीता। साइश, टॉस जीतकर क्या शुरुआत में आप क्या करना पसंद करेंगे इस मैदान पर? हम बॉलिंग करेंगे. साइश, बॉलिंग ही क्यों, इसके पीछे कारण क्या है? हांव तर प्रेशर घेवपाक सोदिना. एकदां टार्गेट जालें काय ना आमकां कळटा कशें खेळपाचें तें आनी कोणाक बॅटींग धाडपाचें खंय धाडपाचें. प्रॉपर प्लॅनिंग प्रिपेअर करून आमकां खेळपाक मेळटा. साइश, पहला मैच लगभग संकट में था, अगर वो एक ओवर बड़ा ना निकलता तो शायद तो मुश्किल था। साइश, अभी तक की कहानी बाद में चूज करना, मतलब चेसिंग करना आसान नहीं है मेरा नजर से, और आपने एकदम से वो कहा कि बल्लेबाजी करेंगे, मतलब आपके जो पांचों गेंदबाज वो अच्छी बॉलिंग कर रहे हैं, लेकिन आप सबसे अहम विश्वास किस पर रखते हैं? मैं ज़्यादा विश्वास हमारा एक ओवरसीज प्लेयर है उस पर भी इतना विश्वास रहता हूँ और बाकी टीम पर भी उतना विश्वास रहता हूँ क्योंकि अभी हमारे पास उतने विश्वास वाले रामचंद, देवेश, रोहन और मैं और एक प्रेदास. ये सब प्लेयर अभी सबको पता है कैसा खेल रहे हैं. बिल्कुल शुभेच्छा, आपकी टीम को लो बेहतरीन प्रदर्शन करना पड़ेगा। और दूसरी टीम जो कि उदीक वर रतोय फाटलाय ना तुझ्या तो सुडेता त्याच्या फाटल्यान खेळाडूला थोडीशी दुखापत होताना आपल्याला पाहायला मिळतंय. शरीराचा तोल गेला आणि त्यानंतर खेळाडू आपल्याला मैदानावरती पडताना दिसतोय. अर्थात ही दुखापत जास्त मोठी असू नये आणि लवकरात लवकर तो खेळाडू आपल्याला मैदानात पाहायला मिळेल. कॉम्बॉक्स में हमारे जो कि सहयोगी कमेंटेटर मैन फ्रॉम अरोंदा कृष्णा देव जी हमारे साथ जुट जाएंगे. धन्यवाद, सभी का स्वागत मैदान पर इस वक्त इस मैदान पर महेश सर जो कि ओपनिंग बल्लेबाजी के लिए, उनके साथ जो कि नॉन स्ट्राइक एंड पर साजू बॉन्ड मैदान पर। बॉन्ड सर नमस्कार, आपका स्वागत है इस प्रतियोगिता में हमारी तरफ से। बिल्कुल दिली ख्वाहिश है। बॉन्ड सर, जो आपसा के मैदान पर एक बैटिंग देखने को मिली, वो बैटिंग क्या आज देखने को मिलेगी मैदान पर? उम्मीद हम लगा के बैठे, सिर्फ आपको बैटिंग करनी है मैदान में। आठ रन पर पहुंचा टीम का स्कोर। महेश सर जो कि स्ट्राइक करेंगे, ठीक है, विस्फोटक खिलाड़ी है ये। ओके खिलाड़ी ठीक है, खिलाड़ी एक बार हाथ ऊपर कर दीजिए, आप ठीक हो? ओके पीआई जो कि इस वक्त महेश गड़ेकर साहब सर खेल रहे हैं इस वक्त मैदान पर, एक बहुत बड़ा नाम। ओ ये बीमार था, ये बीमार महेश सर। पहले तो अगर 10 साल अगर पीछे जाते ना तो ये छक्का था महेश सर के बल्ले से। ये बीमार था, गेंद हाथ से छूट गई, कभी कभी होता है बहुत बार ऐसा। और फिर हिट का मामला, पुरुषोत्तम महापारी जो कि इस वक्त बैटिंग बॉलिंग एंड पर हमारी करते हुए, और उनके साथ सदगीर नाइक जो कि बॉलिंग बैटिंग एंड पर। ठीक है, ये अंपायरों की जोड़ी बहुत सालों के साथ है, काफी अनुभवी अंपायर है, काफी परिपक्व अंपायर है। कड़ी धूप हो, छाव हो, रात की नाइटर्स मैचेस हो, मतलब हर मैचेस में इनका काम बेहद अच्छा रहता है, इसलिए उनको गोवा राज्य में सबसे टॉप अंपायरों की गणना में उनका जिक्र किया जाता है। नक्कीच यावेळी गोलंदाजाची सत्व परीक्षा असेल. फ्री हिटचा चेंडू साजू नाईक यावेळी ऑन स्ट्राइक एंडवरती पाहायला मिळतोय. राईट ऑफ और द विकेट साईल. शपल किया, ऑफ स्टंप किया, बाहर से रूम बांधने का प्रयास किया, वहां पर चूके गेंद की लाइन से और डॉट के निकलती। देखिए साजू वन अमूमन ओपनिंग बल्लेबाजी करने के लिए बहुत कम देखे जाते हैं। देखिए इस खिलाड़ी के पास जैसी गेंद पुरानी हो जाएगी, ये बहुत आक्रामक बैटिंग करते हैं। ऐसा नहीं कि बैटिंग कर नहीं सकते, ये खासकर गेंदबाजी के साथ बहुत ज्यादा ऑलराउंडर पोजीशन आज कर सकते हैं, लेकिन अच्छी बॉलिंग है कि इनको बाहर की तरफ लेके गए। ओह ओह क्या बॉल है ये, अचानक बाउंस हो गए, अतिरिक्त उछाल मैदान पर।
देखिए इतना अचानक गुडलेस स्पॉट पर गिरने के बाद शरीर के करीब से गुजरी है, जहां से रन मिलते, रन तो वहां पर, लेकिन साजू पॉन बिल्कुल हक्के बक्के ये होगा मैदान पर। जिस तरह से ये बल्लेबाजी करते हैं ना, उनके पास बहुत ताकत है, लेकिन साथ साथ प्रदीप सर अगर देखा जाए यहां से तो ये गेंद बिल्कुल 100 सवाल खड़े कर गई इस मैदान पर। नक्कीच गोलंदाजीमध्ये विविधता आपल्याला पाहायला मिळते आणि लेग ब्रेक गोलंदाजी ही मैदानावरती पाहायला मिळते ती साई वांगणकरची. चेंडू एक हातभर वळवण्यात माहिर असलेला हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याला पंजिम एक्सप्रेस म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ते आपल्या गोलंदाजीवरती विविधता दाखवताना दिसतोय आणि प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना जखडून ठेवण्यात यशस्वी ठरताना दिसतोय. 10 धावा बिनबाद धावफल कवर. इस बार कवर बाउंड्री पर टाइमिंग बहुत सुंदर है, रन वहां पर कुछ मिलेंगे जरूर, और गेंद कवर बाउंड्री पर जब तक रोकी जाएगी, शायद क्या वहां पर निर्णय था ये नहीं पता, लेकिन चलिए वहां से गेंद को तो क्या ले पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. 12 धावा धावफलकावर 59 धावांचा पाठलाग करताना राईट ऑफ ओव्हर द विकेट दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू होतोय. झेलबादची दाद मागितली जाते, मात्र बघावं लागेल पंच तटस्थ सदगिरी नाईक आणि त्यांच्या सोबत पंच पुरुषोत्तम मापारी. देखिए वर्ल्ड में एक ऐसा गेंदबाज था जिसको बिल्कुल बॉन्ड के जाते थे, और बॉन्ड पोजीशन में खड़े करता, और पीआई सर सामने खड़े हैं, तो शायद अपील हुआ है, लेकिन देखिए इस तरह से अच्छी बॉलिंग, देखिए डॉट गेंदे मैदान पर मैं सर अटैक करना पड़ेगा, अटैक ही आपको मैच में बचेगा, अन्यथा बल्लेबाजी पीछे बहुत है, आप कुछ ज्यादा गेंदे डॉट खेलेंगे तो प्रेशर बढ़ता जाएगा मैदान पर, और उसी प्रेशर को हटाना पड़ेगा. ठीक है सर जी, जब ये पहले डैजलिंग मापसे में आते थे ना, एक विस्फोटक खिलाड़ी थी, आक्रामक इनके पास बल्लेबाजी थी, बहुत जानदार बल्लेबाजी थी, और टाइमिंग है, ताकत है, लेकिन डिस्टर्ब करेगी नहीं पार गेंद, यहां बिल्कुल करेगी, यहां पर 6 रन के लिए गेंद, बहुत दूर गेंद निकली है. नक्कीच चेंडूला मधोमध घेतलं फळीच्या आणि सरळ चेंडूला भिरकावून दिलं डीप मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. ताकद अतिशय सुंदर पाहायला मिळाली फलंदाज महेश गडेकर आणि त्याच्या साथीला साजू नाईक. ही प्रारंभीची विनीची जोडी हळूहळू आपले पाय स्थिरस्थावर करताना दिसत आहेत या मैदानावरती. बिल्कुल सर जी, अच्छा शॉट है ये, शॉट के साथ मैं कहूंगा विश्वास था इस शॉट के साथ. देखिए रन चाहिए मैदान पर, दिल्ली बहुत दूर है, आसान नहीं पहुंचना, हर ओवर में आपको लगभग 12 रन जोड़ने ही है मैदान पर, अगर उसके हिसाब से देखें तो हर ओवर में शॉट चाहिए. ये फिर से शॉट, टाइमिंग देखिए बहुत सुंदर नहीं थी उतनी, लेकिन रन वहां पर एक ही मिलेगा. सातू बॉन्ड जो कि स्ट्राइक करेंगे. नक्कीच प्रयत्न झाला होता, मात्र मिस टायमिंग फटका, चेंडू जमिनीला घरंगळत आला डीप मिड विकेट वरती. काळजीपूर्वक त्या चेंडूवरती ताबा मिळवला गेला तो क्षेत्ररक्षक सत्यम कडना. फिर से बीट क्या, देखिए गति नहीं दे रहे, साजू बॉन्ड को कुछ अलग करना पड़ेगा मैदान पर. देखिए बल्ले से रन अगर साजू बॉन्ड नहीं बनते ना, तो शायद मुकाबला फंस जाएगा. हर ओवर में आपको 2 शॉट कंपल्सरी मारने. ये गलत मौके पर गलत शॉट, ऑन साइड पर मारना था आपको, गेंद खेला लॉन्ग ऑन पर, और साजू बॉन्ड जो कि आउट. नक्कीच साजू नाईक सुरुवातीपासून चाचपडत अडखळत फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. एका बाजूने महेश गडेकरला फलंदाजीचा सूर गवसताना दिसला, मात्र दुसऱ्या बाजूने तो सूर गवसताना दिसला नाही साजू नाईकला, आणि ही विकेट बहाल होताना दिसतंय. ती प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला अर्थात कोलंबिया क्रिकेट संघाला पहिली सफलता मिळत आहे, पहिला धक्का बसतोय श्री सातेरी क्रिकेटर्स संघासाठी. एक विकेट नुकसान के बाद टीम का स्कोर 19 पर.
देखिए कल हम सिर्फ विवेक की गेंदबाजी की बात कर रहे हैं, लेकिन विवेक के साथ नितिन देवुलकर ने भी अच्छी बॉलिंग की थी उस मैच में, क्रुशियल बॉलिंग की थी सर जी। नितिन देवुलकर हमारा खास करीबी दोस्त है। नितिन देवुलकर जिस तरह से बॉलिंग उन्होंने की नीतीश ने, लाजवाब वो स्पेल था उनका भी। सिर्फ एक स्पेल से मैच आप नहीं जीते, बाकियों ने बहुत सारा काम किया, उसमें से शामिल थे देवुलकर सर। बहुत सुंदर बॉलिंग की थी उन्होंने। नवीन फलंदाज अशोक राठोड यावेळी मैदानात पावले टाकतोय श्री सातेरी क्रिकेटर संघासाठी। यावेळी सुंदर चेंडू फलंदाज ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न यावेळी फसला जातोय। षटक क्रमांक 3 शैलेश गोलंदाजीवरती पाहायला मिळतोय। पंचांच्या उजव्या साईडने राईट ऑफ राउंड विकेट। 16 गेंदों पर 40 रन की आवश्यकता है मैदान पर। सर जी मैच फंस गया अगर बल्लेबाजी नहीं करते आप, तो आप अतिरिक्त रन, क्योंकि आपके खेमे में रुद्रा भी है मैदान पर, बल्लेबाजी बहुत है, अटैक ही करना पड़ेगा। ये सही शॉट है, हवा में रखा है इनको, कवर बाउंड्री पर, सुंदर टाइमिंग, कवर बाउंड्री के खिलाड़ी को बिल्कुल रोक सकेंगे इस गेंद को, लेकिन तब तक नहीं रोक सकते 2 रन मैदान पर। षटक क्रमांक 3 शैलेश गोलंदाजीच्या आक्रमणावर पाहायला मिळतोय कोलंबिया क्रिकेट संघाकडनं। पंचांच्या उजव्या साईडने राईट ऑफ राउंड विकेट। सामना दूर पाहायला मिळतोय, प्रयत्नांची पराकाष्ठा ही करावी लागेल। मिसटायमिंग फटका, यष्टीरक्षक यावेळी झेल खाली येतोय आणि महेश गडेकर या संघाचा प्रमुख अडसर त्याला दूर करण्यात यशस्वी ठरताना दिसतोय। तो शैलेश नावाचा गोलंदाज। धक्का क्रमांक 2 श्री सातेरी क्रिकेटर संघासाठी। देखिए महेश सर ने काफी गेंदे डॉट के लिए एक अच्छा कार्य किया, लेकिन मैं कहूँगा महेश सर जिस तरह से बल्लेबाजी करते, बल्ले से रन नहीं बने उनके। एक शॉट निकला लेकिन उस शॉट की अहमियत ज्यादा नहीं थी। बिल्कुल अखिल पर अब कितनी गेंदें खेली महेश सर ने? 12 गेंदें खेली और रन कितने बने? 17 रन, जो कि दोन गड्यांच्या मोबदल्यात 21 धावा धावफलकावर 59 धावांचा पाठलाग पाहायला मिळतोय श्री सातेरी क्रिकेटर संघाकडनं। प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं प्रतिस्पर्धी कोलंबिया क्रिकेट संघाला 58 धावांवरती रोखलं गेलं। चुकी झाली, साहिल वांगणकरची एक आक्रमक फलंदाजी पाहायला मिळाली। 16 चेंडू 35 धावा आणि त्या फलंदाजीच्या जोरावरती 58 धावांचा डोंगर। इस बार बढ़िया शॉट, वहां पर एक ही रन बनेगा। थोड़ी सी गफलत फील्डिंग में, लेकिन उसके बाद वापसी मैदान पर। देखिए आपको एक शॉट अशोक राठौड़ चाहिए मैदान पर, क्योंकि अगर मैच बनने चाहिए तो आपको अटैकिंग ही बैटिंग करनी पड़ेगी। और गेंदें कितनी बची आशा कर देवजी सर, अटॅक इज द बेस्ट डिफेन्स या तंत्राचा अवलंब करावा लागेल, जोखीम पत्करावी लागेल आणि जोखीम पत्करून मोठे फटके खेळावे लागतील श्री सातेरी क्रिकेटर संघाला। इस बार टाइमिंग बैक से ऑन साइड पर मिड विकेट सीमा रेखा से बाहर 6 रन के लिए। नक्कीच या फलंदाजाने आपल्या फटक्यासाठी जागा बनवली होती आणि सरळ चेंडूला भिरकावून दिलं डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर। षटकाराच्या साह्याने सांघिक धावसंख्या पोहोचते 28 धावा धावफलकावर। 28 रन्स लॉस ऑफ बाय 3 विकेट्स। 12 चेंडू 31 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी असे सातेरी क्रिकेट संघासाठी हे समीकरण पाहायला मिळतंय। मुझे इस बात पर बिल्कुल कुछ पता नहीं चला कि अशोक राठौड़ ओपनिंग बल्लेबाजी करने का सातेरी की तरफ से हमेशा आते, आज सौजू बॉन्ड को क्यों भेजा? देखिए अशोक राठौड़ सबसे आक्रामक खिलाड़ी है, बल्लेबाजी ये बहुत अच्छी करते हैं और बिल्कुल टेक्निकली बहुत स्ट्रांग है। ये इक्का दुक्का बीच बीच में जैसे खराब गेंद मिलती है उस पर अटैक करते, और उनको छोड़कर साजू बॉन्ड पर अपने भरोसा दिखा। साजू बॉन्ड बल्लेबाजी करते, ऐसा नहीं कि नहीं करते। साजू बॉन्ड अगर पीछे रहते तो उसमें बाद में रुद्रा है टीम में, रुद्रा अब आ चुके। महेश सर ने काफी गेंदें खेली, 12 गेंदों पर सिर्फ 12 रन बने, मतलब एक उसमें छक्का शामिल, 5 गेंदें वैसे डॉट के लिए। आपको कुछ रणनीति बदलनी पड़ेगी कि बड़े खिलाड़ी आपके जब खेमे में ना, और खासकर जो बल्लेबाजी कर सकते हैं फॉर्म में खिलाड़ी, उनको मौके देने पड़ेंगे इस मैदान पर। और शायद आज देखिए पहली गेंद पर छक्का निकला अशोक राठौड़ के बल्ले से। अशोक राठौड़ एक विस्फोटक खिलाड़ी है, विध्वंसक खिलाड़ी है, गोवा पुलिस दल में कार्यरत है ये, और गोवा टीम के साथ पुलिस के साथ बहुत बार ये खेल चुका है, मतलब काबिलियत बहुत ज्यादा इनके पास है। अच्छी बॉलिंग में तो विदेश के हाथ में गेंदबाजी का मोर्चा, 1 रन वहां पर बनता। अंतिम 11 गेंदों पर कम शब्दों में कहूं तो 5 छक्के, मैच समाप्त। अशोक राठोड आणि त्याच्या साथीला रुद्र झाटी ही जोडी मैदानावरती पाहायला मिळते श्री सातेरी क्रिकेट संघाची। वापस मैदान पर चलता हुआ खेल। देखिए अभी तक खेल बिल्कुल अच्छा है मैदान पर,
देखिए देखिए जिस तरह से ये खिलाड़ी बल्लेबाजी कर रहे हैं, ओ क्या टाइमिंग है, ये सिर्फ दर्शकों में जाना चाहिए कि नहीं, वहां पर रोका गया उस गेंद को और ये आउट मैदान पर। नक्कीच खूप मोठा धक्का म्हणावा लागेल महेश राठोड, अशोक राठोड. हा? अशोक राठोड यावेळी तिसऱ्या गड्याच्या रूपात माघारी परतताना दिसतोय श्री सातेरी क्रिकेटर संघासाठी. 3 गड्यांच्या मोबदल्यात सांघिक धावसंख्या 29 धावा, धावफलकावर 5 षटकांमध्ये 59 धावांचा पाठलाग पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 4 विदेश गोलंदाजीवरती पाहायला मिळतोय, तो कोलंबिया क्रिकेट संघाकडनं. जे पर अमर गडेकर ये भी बल्लेबाजी करते हैं, विस्फोटक खिलाड़ी है। ओ मिस टाइम है, ये बल्लेबाजी पर रन नहीं बने, वहां पर बनेंगे क्या, जितना आसान नहीं, लेकिन ले लेते तो बिल्कुल अच्छा कैच रहेगा, लेकिन एक ही रन। देखिए इतना शायद मैं तो कहूंगा शुरुआत ओपनिंग बहुत खराब देखने को मिली, जिस तरह से बल्लेबाजी होनी चाहिए पावर प्ले में वो देखने को नहीं मिली। नक्कीच देवजी सर प्रयत्न सुरेख होते आणि जर झेल टिपला गेला असता तर नक्कीच वर्षाचे 365 दिवस या खेळाडूची चर्चा झाली असते. एक अप्रतिम झेल त्याच्या हातामध्ये विसावला गेला असता. अतिशय दर्जेदार प्रयत्न पाहायला मिळाले, मात्र थोडासा दूर पाहायला मिळाला तो झेल पसणं. देखिए साल के 365 दिन विवेक को कोई भूलेगा नहीं, ये कारनामा इस मैदान पर हो चुका है। अब ये कारनामा दूसरा रुद्रा में ताकत है कि 5 गेंदों पर इसने 5 एक बार 2 बार मारे छक्के, काबिलियत है। क्या टाइमिंग है, हेलीकॉप्टर शॉट मिड विकेट सीमा रेखा पर, रन वहां पर कम से कम 2 बनने चाहिए। साइदास जहां पर फील्डर है वहां पर 2 रन बनते और 2 रन के साथ टीम का स्कोर मैदान में पहुंचा 32 रन पर। नक्कीच फटक्यांमध्ये अतिशय खराबी नव्हती, मात्र सुंदर फटका होता. क्षेत्ररक्षकाने दूरवरचं अंतर कापत यावेळी मात्र सुरेख क्षेत्ररक्षण करताना दिसतोय. सांघिक धावसंख्या 32 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात 59 धावांचा पाठलाग करताना श्री सातेरी क्रिकेटर्स. शॉट यावेळी- पुल किया, पुल सक्सेसफुल 6 रन के लिए। नक्कीच खराब चेंडू होता गोलंदाज विदेशचा आणि त्याच्या विदेशला मात्र चेंडूला भिरकावून दिलं गेलं. ते डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. 7 चेंडूंवरती 21 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी श्री सातेरी क्रिकेटर संघाला, आणि नक्कीच शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. घाम गाळावा या मैदानावरती लागेल. आणि क्रिकेटमध्ये म्हटलं जातं अटॅक इज द बेस्ट डिफेन्स, आक्रमकताच हे बचावात्मकाचं साधन असेल या देखिए रुद्रा मैदानावरती. बहुत खतरनाक खिलाड़ी, रुद्रा खतरनाक है, अमर खतरनाक है, बल्लेबाजी बहुत इनके पास है। और यही तो बात कर रहे हैं ना कि आज बल्लेबाजी पीछे रखी उन्होंने। ओह लाइन सबसे अहम थी, ऑफ के बाहर रखा, अच्छी बॉलिंग के साथ और समाप्त हो चुका। अंतिम 6 गेंदे 21 रन जोड़ने पड़ेंगे मैदान पर इस मैच को इससे पीछे। नक्कीच येणारे 6 चेंडू 21 धावांची आवश्यकता आणि 3 मोठे फटके निघाले सुरुवातीला, तर या सामन्यामध्ये कमबॅक वर्दी करू शकेल श्री सातेरी क्रिकेटर्स संघ. मात्र गोलंदाजाने जर पहिले 2-3 चेंडू निर्धाव फेकले तर नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल म्हणावी लागेल ती कोलंबिया क्रिकेट संघाची. आतापर्यंत सामना त्यांच्या मुठ्ठीमध्ये पाहायला मिळतोय, मात्र फलंदाज कशा प्रकारे कामगिरी करतायत 21. अमर गडेकर आणि त्याच्या साथीला रुद्रा जाटिये. 21 रन की आवश्यकता है। सरजीत ना अमर भी बल्लेबाजी करते हैं, अमर ने भी 2 बार 50 रन बनाए मैदान पर, मतलब काबिलियत इनके पास बहुत है। गए साल पर 2-3 सालों में इस 5वें सीजन पर इन्होंने बहुत अच्छी बैटिंग की। 21 रनों की आवश्यकता है, अमर के पास बल्लेबाजी करना जानते हैं, लेकिन गेंदबाज के सामने अब प्रेशर है। देखिए धोनी क्या करते हैं, आखिरी तलक लेकिन गेंदबाज पर जब तक प्रेशर ना आ जाए ना तब तक मैच को ले जाते हैं आगे, और जब गेंदबाज पर प्रेशर आता है तो वहां पे वो अटैक करते हैं और उसके बाद वो मुकाबला फिनिश। नक्कीच 6 चेंडू 21 धावा धावसंख्या पाहायला मिळते. 38 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. येणारे 6 चेंडू 21 धावांची आवश्यकता. दबाव बाजूला ठेवावा लागेल आणि दबावाला झुगारून फलंदाजी करावी लागेल ती सातेरी क्रिकेटर संघासाठी. अमर ऑन स्ट्राइक, ओ यहां पर शायद सही क्या, अमर तो सही करेंगे, देखिए रन वहां पर निकलेगा नहीं, अब नहीं दौड़ना आपको है, रन वहां पर मिलेगा। अंतिम 5 गेंदों पर 3 ही मारने हैं आपको छक्के।
बाईच्या स्वरूपात एकेरी धाव निघाली, अन्यथा तो फलंदाज बाद झाला असता. मैदानावरती काय घडलंय बिघडलंय याची कल्पनाही कोलंबिया क्रिकेट संघाच्या शतरक्षकांना लागताना दिसली नाही. सर जी देखिए रन कितना इंपॉर्टेंट था. जब आप इस वक्त देखिए अगर इस गेंद पर वो छक्का निकला ना तो वो रन बहुत महंगा पड़ेगा बाद में. बनेगा वो शॉट बिल्कुल ओहो डाया 6 रन के लिए. सगळ्यात लांब आपल्याला षटकार पाहायला मिळतोय तो समोर, आणि यावेळी तो डीप लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर षटकार पाहायला मिळाला. फलंदाज रुद्रा झाटी याच्या बॅटमनना विजयाचं समीकरण थोडंसं बदललं जात आहे. 14 धावांची आवश्यकता, येणारे 4 चेंडू 14 धावा जिंकण्यासाठी. देखिए मुकाबला कड़क है ये. ओहो फिर से उड़ाया 6 रन के लिए. नक्कीच 2 चेंडूंवरती 2 मोठे फटके पाहायला मिळत आहेत. गोलंदाजाचा चेंडू पाहिला होता, अर्थात गोलंदाज काय चेंडू मैदानावरती फेकेल हे पहिलंच मनी बांधलं होतं फलंदाज रौद्र झाटियेने, आणि सलग 2 चेंडूंवरती 2 मोठे फटके. कहाणी में ट्विस्ट, आपल्याला सामना थोडंसं वळण घेताना दिसतोय. येणारे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता असेल ती सातेरी क्रिकेटर संघासाठी. 3 चेंडू 8 धावा. प्रेशर, जब गेंदबाज पर प्रेशर आता तब रुद्रा अटैक करता है और वही रुद्रा काम कर रहा है. देखिए अब मैं कहूंगा कहां पर ये गेंद करेंगे. अहम है ये मुकाबला. सामने शायद मौका था, लाइन बहुत दूर रखी है, वाइट का इशारा. 3 गेंदें सामने बल्ले पर लगती ना तो छाप थी छक्के की. नक्कीच रिहूची मदत मागितली जाते. सामना अटीतटीचा मैदानावरती पाहायला मिळतोय. प्रत्येक चेंडू लाख मोलाचा, आणि ती गरज ओळखून तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते कोलंबिया क्रिकेट संघाकडनं. बघावं लागेल चेंडू स्वेर असेल की चेंडू निर्धाव गणला जाईल. जर चेंडू निर्धाव गणला गेला तर नक्कीच 2 चेंडूंवरती आपल्याला 7 धावा पाहायला मिळतील. देखिए प्रकाश सर, आपका हार्दिक स्वागत इस मैच के दरमियान. हमारे करीब दोस्त पहुंच चुके हैं यहाँ पर. तिसऱ्या पंचांची मदत मागितली जाते. अर्थात तिसऱ्या पंचांची ही कौशल्य पणाला लागेल. राकेश www.tenniscricket.in ची टीम आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते, आणि खूप निर्णायक चेंडू आपल्याला हा पाहायला मिळतोय. मी हो अंपायर सदगिरी सर 2 मिनिटं ना. ओके, अंपायर कॉल्स वाइट. 3 गेंदों पर 7 रन की आवश्यकता. देखिए ना, जब अंपायर कॉल रहता है तब आपको बहुत से निर्णय बिल्कुल उतार चढ़ाव के रहते हैं. शायद देखिए ये भी निर्णय टफ था, लेकिन अंपायर कॉल कभी सॉफ्ट सिग्नल सबसे अहम था. नक्कीच इथं गुणवत्ता दाखवावी लागेल दोन्ही संघांना. अर्थात ती गुणवत्ता कुठच्या संघाच्या बाजूने पदरी पडते हे पाहणं औत्सुक्याचं राहील. 3 चेंडू 7 धावांची आवश्यकता. महत्वपूर्ण षटक हाताळलं जात आहे. साईदास गोलंदाजीच्या आक्रमणावर पंचांच्या डाव्या साइडने राइट ऑफ और 2 विकेट. लाइन बहुत दूर रखी है, ये भी गेंद वाइड. देखिए सर जी प्रेशर,
सबसे अहम है कि प्रेशर, आप प्रेशर को कभी भी छुपा नहीं सकते। जैसे ही वाइट निकला, अब 3 गेंदों पर 6 निकले, एकदम से मामला बदल गया। 7 रन थे, 5 रन की अब आवश्यकता है, 6 रन की आवश्यकता, 8 रन जिससे भी। ठीक है, तो सर जी उतार चढ़ाव, इस मुझे लगता है कि मुकाबला साधारण नहीं है। नहीं, यहां से तो शायद ये क्या था निर्णय, मुझे तो कुछ पता नहीं चला वहां पर निर्णय, लेकिन नहीं, वहां से रन मिलेगा या नहीं, अंपायर का इशारा बिल्कुल। तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते। ओरिजिनल सॉफ्ट, ओके, थर्ड अंपायर के पास जाएंगे। अतिशय सुंदर नाट्यमय घटना मैदानावरती पाहायला मिळत आहेत। फलंदाज सहजासहजी बाद झाला असता, मात्र गोलंदाजावरती किती दबाव आहे याची कल्पना आपल्याला येताना दिसत आहे। सर जी देखिए, पहले अगर हाथ लगाए ना तो मामला बहुत कड़क है ये। तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय OUT आउट। सर जी देखिए, इतना वो आउट का फर्क नहीं पड़ता, अमर आउट हो गए, एक ही रन वहां पर मिलेगा। 2 रन थे वहां पर दौड़े, 1 रन वहां पर मिलेगा, मतलब जीत से पीछे अब 2 गेंदों पर 5 रन। देखिए रुद्रा को मैं तो कहूँगा भाई दौड़ना क्या है, एक ही तो शॉट मारा, गेंदबाज वैसे ही प्रेशर में है मैदान पर। सर जी देखिए, इतना प्रेशर नया बल्लेबाजों की पहुंच चुका है। नितेश गड़ेकर जो कि सर जी मुकाबला कर गई है, 2 गेंदे, एक ही शॉट मारना आपको, 5 रन जिससे पीछे मैदान में जाहिर है कि मुकाबला कर रुद्रा है, इसका मतलब दिल थाम के बैठिए, ये मैच बहुत आसान है। मैं तो कहूंगा एक्सपीरियंस से बस है, क्योंकि मुकाबला आसान है इनके लिए। मिस टाइम अगेन, हवाई फायर, 3 खिलाड़ी नीचे, क्या कौन लेगा वो कैच? कैच तो नहीं लिया गया, मैच फंस गया मैदान में। आखिरी गेंद बची है और जिससे पीछे अकेले कितने रन चाहिए? 3 रन जिससे पीछे मैदान में, 3 रन की आवश्यकता। मुकाबला बहुत कड़क है, ऑन है यह मुकाबला। दर्शक जानते हैं कि रुद्रा जब तक खड़ा है यह मुकाबला लगभग ऑन ही रहेगा। आखिरी गेंद, 3 रन जिससे पीछे, क्या वो निर्णय बहुत काम करेगा मैदान में? वाइड बॉल का इशारा मैदान पर, आखिरी गेंद 2 रन। सर जी बल्ले पर लगती तो मैच समाप्त है ये। देवजी सर, सामना जर बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल या मैदानावरती। कमाल का ये ऑन साइड पर गैप में, सिर्फ गेंद गैप में जा रही है, मुकाबले की ताकत, खराब फील्डिंग और उसके वजह से गेंद निकली सीमा रेखा पार, और यहां से यह मुकाबला सातेरी टीम ने जीता इस मैच को। नक्कीच खूप रोमहर्षक सामना पाहायला मिळाला, अटीतटीचा सामना पाहायला मिळाला आणि या सामन्यामध्ये अखेरच्या क्षणी बाजी मारतोय श्री सातेरी क्रिकेटर्स संघ, कारण 6 चेंडू 21 धावांची आवश्यकता होती। सामना सहज सोपा नव्हता, मात्र नक्कीच एक मॅरेथॉन खेळ म्हणावी लागेल। एक विस्फोटक फलंदाजी रौद्र झाटेची आणि सामना खेचून आणला होता आपल्या संघासाठी।